नमस्कार. मी सौ सीमा भडंग, खामगाव. मी आपल्यासमोर ताई बापट यांच्याबद्दल जे काही अनुभव कथन करते आहे, त्यात पुढील अनुभव असा आहे की ताईंनी मला नेहमी म्हणायच्या, तुझा आणि माझा ऋणानुबंध काही वेगळा आहे. त्या नेहमी कायम म्हणत असायच्या. त्यांनी मला नेहमी भडंगबाई म्हणूनच हाक मारली. बरेचदा मी अशी अवचित जायची त्यांच्याकडे काही न सांगता, तर त्या म्हणायच्या, भडंगबाई आत्ताच तुझी आठवण मनात येतच होती. त्यांनी म्हटलं की मला खूप आनंद व्हायचा. भडंगबाई आली म्हणून त्या लगेच, अगं हिला हे दे, अगं हिला ते दे, लाडू करून ठेवायच्या माझ्यासाठी. यांना चिवडा त्यांच्या हातचा आवडायचा म्हणून चिवडा करून ठेवायचा. लिंबू पेल आहे मी फोडणीमध्येच, असं करून ह्यांना चिवडा खायला लावायच्या. असं कायम त्यांना खाण्याचे पदार्थ बनवायचा फारच आवड होती. त्यावेळेला त्या चांगल्या होत्या. बाबा असताना नेहमी म्हणायच्या, मला कमी तिखटाचं आंब्याचं लोणचं आणून दे, कसंती आणून दे. लिंबाचं लोणचं तर गोड लोणचं त्यांनी जुनंवालं मला किती वर्ष झाले त्यांनी मागितलं. प्रत्येक वेळेस मी नेऊन द्यायचे त्यांना. म्हणजे त्यांचं काय होतं की त्यांना आवडीने त्या मला सांगायच्या आणि मलाही त्यांची ती आवड पुरवावीशी वाटायची. आणि हाच अनुभव मला त्यांचा कायम आला. शेवटच्या काळात त्यांनी जवळजवळ 2 ते 2.5-3 वर्ष जवळजवळ त्यांनी मला सांगायचं की आज मी हे खाणार आहे, मला हे पाठव भडंगबाई. आणि सकाळचा डबा 2.5 वर्ष जवळजवळ मी पाठवला. मी म्हणजे काय, ताईंनी करून घेतला. मी स्वतःवर घेत नाही, पण ताई करून घ्यायच्या. आणि ही सद्गुरूंचीच कृपा आहे की त्यांनी हे सगळं माझ्याकडनं करून घेतलं. मलाही खूप आवडायचं. आज मला तिखट मिठाच्या पुऱ्या पाठव, आज मला आंबील पाठव, आज मला दही भात आणि चवळीची उसळ. त्यांचं कायम होतं दही भात. बुट्टी भात त्यांना इतका आवडायचा माझ्या हातचा की त्या म्हणायच्या, तूच कर. त्यांना तो दही भात असला की चवळीची उसळ. आणि इतकी त्यांना त्या नेहमी म्हणायच्या की तुझी ती शिजवणंच इतकं व्यवस्थित असतं की मी ते खाऊ शकते आणि मला त्याचा त्रास होत नाही. अशा या ताईंनी शेवटपर्यंत वेगवेगळ्या इच्छा ज्या होत्या खाण्याच्या, त्या सर्व मला माझ्याकडनं पुरवून घेतल्या. आणि त्यांचं नेहमी सांगणं असायचं की भडंगबाई हे पूर्वजन्मीचं आहे. आणि शेवटला काही काळ त्या म्हणायच्या, आता फक्त 6 महिने तुला माझं करायचं आहे बरं. मी म्हणायचे, ताई असं नका बोलू, मला खूप वाईट वाटतं. त्या म्हणायच्या, अगं नाही गं, वाईट कशाला वाटून घ्यायचं, तू देते आहे ना करून एवढ्या प्रेमाने. आणि प्रत्येक वेळेला त्यांचं पदार्थांचं सांगायचं आणि लिहून पाठवायचं. ती फार त्यांना हौस होती. भडंगबाई मला आज तू हे पाठव, भडंगबाई आज तू ते दे. आणि पण मी इतकंही केलं आणि मी त्यांच्याच ह्याच्यावरून सांगते की त्यांनी मला कधी तसं नाही ठेवलं. कोणत्या ना कोणत्या रूपात त्या मला ते परतफेड केल्यासारखं त्या द्यायच्या. त्या म्हणायच्या, मला कोणी 5 रुपयाचं दिलं तर मला ते 10 रुपयात वापस करावं लागतं. म्हणून त्या मला नेहमी काही ना काही कारणाने, कधी पैसेच घाल, कधी म्हणजे तुम्हाला सांगते की अधिक मासात मी त्यांना वाण द्यायचे. दरवेळेस 3-3 वर्षांनी अधिक मास आला तर त्यांनी ह्यांना जावाईस म्हटलं होतं. माझ्या मिस्टरांना बोलावून त्यांना चांदीचा ग्लास दिला होता. कोण म्हणजे माझ्या सख्या आईने नसेल केलं एवढं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. आणि कुठल्या ना कुठल्या रूपात त्याची परतफेड केली. त्यांचं काही ठिकाणी असं वागणं असायचं, त्या म्हणायच्या, अष्टमीची देवीवर त्यांचं फार होतं टिळक स्मारकच्या. त्यांनी तिथे कायम 5,000 रुपये दिले. त्या देवीची कोकणस्थानची देवी आहे ती अष्टमीची देवी. आणि टिळक स्मारक महिला मंडळात ती नेहमी होते. म्हणजे विद्याताई कावडकरांना त्या नेहमी खूप आदर करायच्या ताई. आणि विद्याताईंना पण त्यांचं खूप प्रेम होतं. एकदा ताई स्वतः मंडळात पहिल्या वेळेस आल्या, बसल्या, सगळ्यांना ब्लाऊज पीस दिले आणि स्वतः पूजा केली. हे केवढं भाग्य आमच्या मंडळाचं की ताईंसारख्या थोर व्यक्तीने आमच्या मंडळात पूजा केली. आणि इतके वर्ष झाले त्या 5,000 कायम देत आल्या. आणि त्यामुळे जोपर्यंत नीता झिंगरडेकडनं होईल तोपर्यंत ती पैसे देईल, तिला सांगून ठेवलं त्यांनी. आणि हे काम भडंगबाईच करेल असं त्या म्हणायच्या. त्यांचं असे
कितीतरी अनुभव त्यांनी आणि मग त्या देवीचं पातळ जे आहे ते मला द्यायच्या प्रसाद म्हणून. असे बरेच पातळ ताईंनी मला दिले आणि ताईंनी इतकं खरोखर इतकं निर्मळ मन मी कधी पाहिलंच नाही. इतक्या निर्मळ मनाच्या ताई कितीतरी गोष्टी त्या म्हणजे सांगण्यासारख्या आहेत त्यांच्या. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्रीरामकृष्ण.